नमस्कार मित्रांनो, आर्य करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे नाव सुनील पटांगरे. मी आर्य करिअर अकॅडमीचा संस्थापक. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर 9 ब्रँचेस आहेत. तर मित्रांनो, माझी जी संस्था आहे, आज 19 वर्ष झाले माझ्या संस्थेला. 19 वर्षापासून मी शिकवत आहे. आजपर्यंत ठाणे म्हणा, मुंबई म्हणा, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर या ठिकाणी सातत्याने मी टॉपर दिलेले आहे. टॉपर्स मी पुण्याला देखील दिलेले आहे, पुणा शहरला देखील दिलेले आहे टॉपर्स. पुणा शहर, पुणा ग्रामीण, पूर्वी ठाणे ग्रामीणच्या भरत्या व्हायच्या, पालघरच्या भरत्या व्हायच्या. या ठिकाणी पहिल्या 5 मध्ये तरी माझे विद्यार्थी या ठिकाणी असतातच. बऱ्याच वेळा माझे विद्यार्थी टॉपर राहिलेले आहेत ह्या अनेक ठिकाणच्या भरत्यांमध्ये. तर मी अनेक माझे लेक्चर या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर टाकलेले आहेत युट्यूबवर. तर माझा हा युट्यूब चॅनल आहे आर्य करिअर अकॅडमी. तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांपासून मी रेग्युलर लेक्चर चालू झाल्यामुळे मला वेळ भेटला नाही ऑनलाईन लेक्चर घेण्यासाठी. तर आजपासून मी परत काही ऑनलाईन लेक्चर चालू करत आहे. जसा वेळ भेटेल तसे मी लेक्चर टाकत जाईल. तर मी स्वातंत्र्योत्तर भारत हा अत्यंत महत्वाचा घटक आज या ठिकाणी घेणार आहे. ह्या घटकाचं महत्व असं आहे की पोलीस भरतीला किंवा कोणत्याही परीक्षांना भूगोलानंतर सर्वात जास्त प्रश्न जर कसे विचारले जात असतील ते स्वातंत्र्योत्तर भारतावर. कारण याच्यामध्ये तुमचं अर्थशास्त्र येतं, राज्यशास्त्र येतं, ग्राम प्रशासन येतं, राजकारण येतं, महत्वाच्या घडामोडी येतात, भारताने कशा प्रकारे विकास केला ते येतं, मोठे महत्वाचे धर्म बिर्न म्हणा, महत्वाचे नेते म्हणा, इंदिरा गांधी म्हणा, पंडित नेहरू म्हणा, अटल बिहारी वाजपेयी म्हणा, अशा प्रकारचे नेत्यांविषयीची माहिती येते. त्यांनी भारतासाठी काय काय योगदान दिलं याची माहिती तुम्हाला येते याच्या ठिकाणी. त्याच्यावर अनेक प्रकारचे प्रश्न पडतात. परीक्षेला साधारणतः जीके हा 30 ते 40 मार्काला पडतो, पोलीस भरतीला 100 पैकी. तर किंवा एमपीएससीला जरी विचार केला तरी पण हा जीके पार्ट हा 20 ते 30 किंवा 35 मार्कापर्यंत जातो किंवा 40 मार्कापर्यंत देखील जातो. जर 40 मार्काला जर जीके जात असेल तर याच्यामध्ये 10 ते 12 मार्क हे स्वातंत्र्योत्तर भारत किंवा स्वातंत्र्यानंतर भारताची प्रगती याच्यावर बरे अनेक प्रश्न पडलेले असतात. तर त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये मी फक्त स्वातंत्र्योत्तर भारतच कव्हर करणार नाही, तर याच्याबरोबर मी जागतिक पातळीवर पण त्या काळात काय चाललं होतं, कोणत्या वैज्ञानिक घडामोडी सुरू झाल्या होत्या त्या काळामध्ये, हे पण सगळं तुमचं कव्हर करून घेणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया स्वतंत्र भारतात. थोडा बॅकअप घेऊ आपण आधी. तर भारताच्या स्वातंत्र्याची सुरुवात झाली होती ऍक्च्युअली 1885 पासून खऱ्या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्याचा पाया रोवला गेला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण 1885 राष्ट्रीय काँग्रेस स्थापना झाली होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जर कोणी पार पाडली होती तर त्याचं नाव होतं ॲलन ॲक्टिव्हन ह्यूम. ॲलन ॲक्टिव्हन ह्यूम हा युरोपियन अधिकारी होता, इंग्रज अधिकारी होता, ब्रिटिश अधिकारी होता किंवा कोणता अधिकारी होता. ह्या अधिकाऱ्याचं असं लक्षात आलं होतं की 1857 उठाव झाला होता आणि ह्या उठावामध्ये भारतीय क्रांतिकारकांना तर फटका बसला होता, त्यांचा हार झाली होती. पण सगळ्यात मोठा फटका जो कोणाला बसला होता तो इंग्रजांना बसला होता. कारण इंग्रजांचे अनेक अधिकारी मारले गेले आणि त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय सुद्धा मारले गेले. आणि ह्या कारणामुळं अशा प्रकारचा उठाव नये, अशा प्रकारचा असंतोष भारतीयांमध्ये जो आहे तो परत उफाळून येऊ नये, ह्या दृष्टीने ॲलन ॲक्टिव्हन ह्यूम याने भारतीय लोकांच्या असंतोषाला कुठेतरी व्यासपीठ निर्माण करावं. त्यांच्या काही मागण्या ज्या असतील, ह्या मागण्या दबलेल्या मागण्या असतील, यांनी कुठेतरी मांडण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ उभं करावं, इंग्रजांपर्यंत याव्या, त्यांच्यातला आतला दाबलेला आवाज इंग्रजांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली 1885. आता 1857च्या उठावामध्ये त्यांचं बरंच नुकसान झालं होतं. म्हणून 1885 राष्ट्रीय काँग्रेस स्थापना करताना आता त्यावेळी एवढं काही वातावरण इंग्रजांविरुद्ध नव्हतं. कारण की 1857ला बऱ्याच समाज सुधारकांना समजून चुकलं होतं की आपण इंग्रजांना प्रत्यक्ष युद्धाने हरवू शकत नाही. प्रबळ होते इंग्रज, शस्त्र चांगले होते,
सेना होती त्यांची, शिस्त चांगली होती सेनेला, आणि भारतीयांकडं एकी नव्हती. अनेक प्रकारची छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागली होती. भाषा जाती आधारित तेव्हा धर्म आधारित लोक विखुरलेले होते. त्यामुळं आपला जो धर्म आहे किंवा भारतीय जनता आहे किंवा जनतेमध्ये जे काही धर्म आहे त्याची सुधारणा घडवण्याकडे यांनी लक्ष केंद्रित केलं. समाज सुधारणा करण्याकडे लक्ष केंद्रित केलं असं म्हटलं तरी हरकत नाही. ज्या काही वाईट चालीरीती आहेत, रूढी आहेत, ह्या त्यांनी माग सारायच्या किंवा त्यांना मुठमाती देऊन टाकायची असं धोरण यांनी स्वीकारलं. त्याचबरोबर इंग्रज राजवटीचा भारताच्या आधुनिकीकरणामध्ये उपयोग करून घ्यायचा असं त्यांनी धोरण बऱ्याच जणांनी स्वीकारलं. काही समाज सुधारणेकडे गेले तर काही राष्ट्रीय सुधारणेकडे वळाले. आणि 1885 ला 72 प्रतिनिधी जे भारताचे महत्वाचे नेते होते त्यांना एकत्र घेतले आले नेत्यांनी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस स्थापना केली. त्यावेळी भारताचा व्हायसरॉय होता लॉर्ड डफरिन. आता तिथून सुरुवात झाली. हे जे राष्ट्रीय काँग्रेसचे जे नेते होते ह्या नेत्यांची वालगना या नेत्यांवर टीका केली महात्मा फुलेंनी. महात्मा फुले राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेले नाही, त्यांना आमंत्रण दिलं होतं. ते म्हणे त्याला तांबळ्याची संघटना आहे म्हणे. त्याला तांबळा संघटना म्हणजे उच्चवर्गीयांची संघटना आहे असं त्यांना डायरेक्ट म्हणायचं. म्हणून त्यांच्यासारखे त्या ठिकाणी उतरले नाही, त्यांच्या बरोबर आले नाही. परंतु राष्ट्रीय काँग्रेस बऱ्यापैकी चांगलं काम केलं. 1905 पर्यंत राष्ट्रीय काँग्रेसने इंग्रजांकडे विनंती अर्ज देऊन त्यांच्या मागण्या मागितल्या. इंग्रजांनी मान्य केल्या, नाही मान्य केल्या तर काही फरक पडत नव्हतं. कधी कधी मान्य करत नव्हते, तरी पण विनंती अर्ज देऊन ते इंग्रजांकडून मागण्या मान्य करायचं त्यांनी धोरण स्वीकारलं. 1905 पण सगळं व्यवस्थित चाललं होतं. लॉर्ड कर्झन आला होता आणि ह्या राष्ट्रीय काँग्रेसला कोणत्याही विश्वासात न घेता 1905 ला इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. हा बंगाल प्रांत जो होता, आता मी थोडस आपण थोडं नकाशाकडे वळूया आपण. थोडक्यात मी भारत काढायचा प्रयत्न करतो, फार काही व्यवस्थित जमणार नाही माऊसमुळे मला. तर थोडक्यात भारत नकाशा या ठिकाणी बंगाल जो होता, ह्या बंगालचे दोन भाग होते. या बंगालचे दोन भाग केले म्हणजे पूर्ण बंगाल होता हा. या बंगालचे दोन भाग त्यांनी केले. त्यांनी मुस्लिम बौद्ध जो भाग होता याला पूर्व बंगाल म्हटलं गेलं. हा भाग आणि हा जो हिंदू बौद्ध जो भाग होता याला पश्चिम बंगाल म्हटलं गेलं. पश्चिम बंगाल असे दोन बंगालची अशी फाळणी त्यांनी केली. त्यावेळी बंगालच्या अशा दोन प्रकारे फाळणी केली आणि ह्या फाळणीमुळं भारताच्या फाळणीचं रोप रोवलं गेलं, मूळ रोवलं गेलं असा अर्थच नाही, ऍक्च्युली सत्यच होतं. हे राष्ट्रीय काँग्रेसच्या लक्षात आलं आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या बंगालच्या फाळणीला विरोध केला. आणि मुळात त्यांना विश्वासात घेऊन ही फाळणी केली नव्हती. ही फाळणीचा बातमी आली ती ब्रिटनच्या पेपरमध्ये आणि ही जेव्हा त्यांना समजली तेव्हा ही सगळी राष्ट्रीय काँग्रेस नेते चिडून होती. तोपर्यंत मावळवादी जहालवादी अशी काही गट नव्हती. म्हणजे होते काही लोक जहाल होते, काही लोक मावळ होते, हे सगळं ठीक होतं. पण आता मात्र याला विरोध करायला सुरुवात केली आणि एक नवीन नेतृत्व समोर आलं. त्यांचं नाव होतं लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे पहिल्यापासून जहालवादीच होते. त्यांचं म्हणणंच पहिल्यापासून होतं सगळ्या राजकीय सुधारणा आधी झाल्या पाहिजे, आधी देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि मग बघू सामाजिक सुधारणा. म्हणून तर त्यांचं नागरिकांचं भांडण झालं होतं ना. याच कारणामुळे आधी राजकीय सुधारणा टिळक म्हणायचे तर नागरिक म्हणायचे आधी सामाजिक सुधारणा. त्याच्यावर त्यांचे वाद झाले, दोघं वेगळे झाले. सुधारक वृत्तपत्र यांनी सुरू केलं आगरकरांनी, ते कारण की आधी ते दोघं मित्र होते, संपादक होते ते केसरी आणि मराठीचे. पण तिथून ते बाहेर पडले आणि त्यांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केलं.
आता आपण हा भाग इतिहासात बघूया नंतर. आपला आधुनिक भारताचा इतिहास बघायचा आहे. त्यामुळे काही गोष्टी मी शॉर्टकट मध्ये घेणार आहे. काही इतिहास सांगायला सुरुवात केली तर बॅकअप मध्येच 4-5 तास निघून जातील. जेव्हा मी लाईव्ह लेक्चर घेतो तेव्हा बॅकअप मध्ये मला 4-5 तास इंट्रोडक्शन त्यात निघून जातात. कारण इतिहास एक तर माझा आवडता विषय आहे. म्हणजे जीकेच माझा सगळा आवडता विषय आहे. आणि त्यामुळं भरपूर माहिती असल्यामुळे लेक्चर संपत नाही. आता हे ऑनलाईन लेक्चर आपल्या डेटाची कमतरता असते आणि वेळेची कमतरता, अपलोडला माझा भरपूर वेळ जातो. त्यामुळे मी थोडक्यात बोलतो. आता बंगालची फाळणीनंतर लोकमान्य टिळकांचं नेतृत्व उभारून आलं. लोकमान्य टिळकांनी चतुसूत्री मांडली आणि त्यांनी सांगितलं, "बाबा, ही बंगालची फाळणी मला मान्य नाहीये." त्याला विरोध केला त्यांनी आणि त्यांनी बंगालचा कोलकात्याचं अधिवेशन पण भरवलं 1906 ला. अधिवेशनामध्ये चतुसूत्री पण जाहीर त्यांची मंजूर केली गेली. दादा मनोहरजी हे मावळवादी मताचे होते. त्यांना सुद्धा राग आला. त्यांनी पण चतुसूत्री मान्य केली लोकमान्य टिळकांची आणि इंग्रजांविरुद्ध त्यांनी भारतामध्ये सत्याग्रहासाठी उठाव करायला सुरुवात केली. त्यातून परत 2 गट पडले, एक जहाल गट, एक मावळ गट. पण मावळ गटाला हे पटलं झालं की बाबा अशा पद्धतीने आपण इंग्रजांना नाराज करून मागणी नाही मान्य करू शकत, असं त्यांचं म्हणणं होतं. आपल्याला त्यांना आधी सामाजिक सुधारणा करून घ्यायची होती इंग्रजांकडनं आणि स्वातंत्र्य त्यांना टप्प्याटप्प्याने मिळवायचं होतं. त्यांचा हेतू तसाच होता. म्हणून त्यांनी 2 गट पडले काँग्रेसमध्ये, एक जहाल गट, एक मावळ गट. मावळ गटाचे नेतृत्व करत दादाभाई नौरोजी आणि गोपाळकृष्ण गोखले. तर जहाल गटाचे नेतृत्व करत लोकमान्य टिळक, लाल बाल पाल हे तिघजण. बाल म्हणजे लोकमान्य बाल गंगाधर टिळक वगैरे वगैरे, लाला लजपत राय आणि हे तिघजण त्याचं नेतृत्व करत होते. आपण नंतर मध्ये बघू. आता हे फूट पडली. सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसची पहिली फूट पडली. ह्या अधिवेशनामध्ये बरेच वादावादी झाली. लोकमान्य टिळकांचा गट थोडा बाहेर पडला, मावळवाद्यांचा गट वेगळा झाला आणि इंग्रजांनी 1908 ला नंतर टिळकांना तुरुंगात टाकलं. ते 1914 ला बाहेर आले. परंतु 1905 पासून ते 1920 पर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्रीय चळवळीची सुरुवात जर कोणी करून दिली असेल तर लोकमान्य टिळकांनी. त्यांनी बराच संघर्ष केला या काळामध्ये. त्यांनी विरुद्ध जे वातावरण होतं ना स्वातंत्र्यासाठी, ते निर्मिती करायला सुरुवात करून दिली असं ते लोकमान्य टिळकांनी. अग्रेसिव्हपणा त्यांनी दाखवला. 1920 ला दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. परंतु तोपर्यंत भारताच्या पटलावर दुसरा एक राजकीय नेता आला होता सगळ्यात मोठा. त्याचं नाव होतं महात्मा गांधी. शांत डोक्याचे, जास्त शांत डोक्याचे होते ते. त्यांच्याकडे हत्यार होतं सत्याग्रह नावाचं. याचा हत्यार त्यांनी वापरलं. त्यांना माहित होतं महात्मा गांधींना की भारत युद्ध करून तर काही इंग्रजांना जिंकू शकत नाही आणि दुसरं म्हणजे भारतीय लोकांची मानसिकता त्यांना माहित होती. त्यामुळे तिथं फिट होणारं सगळ्यात चांगलं साधन होतं सत्याग्रह आणि सत्याचा आग्रह करायचा जनतेने आणि सातत्याने आग्रह करत राहायचं. इंग्रज कंटाळले गेले पाहिजे असा त्याच्या मागचा हेतू होता. म्हणून 1914 पासून ऍक्च्युअली म्हटलं तर महात्मा गांधींचा भारतात प्रवेश झाला. पण खऱ्या अर्थाने 1920 पासून त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसची धुरा सांभाळली. त्याच्या आधी त्यांनी छोटे मोठे सत्याग्रह केले होते, यशस्वी पण केले होते. लोकमान्य टिळकांबरोबर पण काही सत्याग्रह केले होते, यशस्वी पण झाले. ते खिलाफत चळवळ जसं त्यांनी केली होती, त्याचे ते अध्यक्ष होते ते लोकमान्य टिळक, त्याचे मध्यस्थी होते. आता त्यांनी काही हत्यारं वापरले. असहकाराचं हत्यार 1920 ला वापरलं. 1930 ला त्यांनी सविनय कायदे भंगाचं हत्यार वापरलं. त्यानंतर 1942 ला चले जाव चळवळ, अशा 3 मोठ्या चळवळी त्यांनी भारतामध्ये महात्मा गांधी राबवल्या. पण मनातच अपेक्षित यश त्याला येत नव्हतं. पण बऱ्यापैकी इंग्रजांना अंकुश ठेवून ते यशस्वी झाले आणि इंग्रज बऱ्यापैकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार झाली होती. तितकं त्यांनी तयार केलं होतं. बऱ्याच मागण्या त्यांनी मान्य करायला सुरुवात केल्या होत्या आणि इथून पुढं खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची बीजं रोवायला सुरुवात केली महात्मा गांधींच्या लोकमान्य टिळकांपासून आणि आता महात्मा गांधींपासून. महात्मा गांधीजींनी खरी सुरुवात झाली 1927 पासून.
1927 ला सायमन कमिशन भारतात आलं आणि या सायमन कमिशन भारतात आल्यानंतर या सायमन कमिशन मध्ये एक पण भारतीय नव्हता. ह्या कारणामुळे सायमन कमिशनला भारतीयांनी विरोध केला आणि भारतीयांनी सायमन कमिशनला विरोध केल्यामुळे बरेच मोठे मोठे आंदोलन झाले. पण इंग्रजांनी काय ऐकलं नाही भारतीयांचं. शेवटी सायमन कमिशन भारतात आलं. त्यांनी भारतीयांसाठी 1935 चा कायदा पण तयार केला. 1935 चा कायदा पण तयार केला आणि 1935 च्या कायद्यापासून भारताचे स्वातंत्र्य, भारताला स्वातंत्र्य देणं आणि भारताला स्वातंत्र्य सांभाळणं या दोन परिस्थितींची, या दोन गोष्टींची, या दोन घडामोडींची सुरुवात झाली. 1935 चा कायदा सायमन कमिशनने भारताचा अभ्यास केला आणि भारताचा अभ्यास करून त्यांनी 1935 चा कायदा तयार केला. 1935 च्या कायद्याच्या आधी भारतामध्ये आणखी एक गोष्ट घडली होती. ती गोष्ट होती गोलमेज परिषद. 1930, 31, 32 या 3 वर्षांमध्ये गोलमेज परिषद झाली. ह्याच काळामध्ये महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती मिठाच्या करारावर. सविनय कायदेभंग चळवळीचे 2 टप्पे पडायचं कारण म्हणजे गोलमेज परिषद. या तिन्ही गोलमेज परिषदा 30, 31, 32 च्या महात्मा गांधी राष्ट्रीय काँग्रेसचं कोणीच जाणार नव्हतं. फक्त एकाच याला 1902 गोलमेज परिषद, 1931 च्या गोलमेज परिषदेला मात्र महात्मा गांधी स्वतः गोलमेज परिषदेला गेले. त्यासाठी पण लॉर्ड आयर्विन ह्या व्हायसरॉयने त्यावेळी त्याची मध्यस्थी केली. त्याला समजायला तुम्ही गोलमेज परिषद या. या गोलमेज परिषदेचा हेतू काय होता तर गोलमेज हेतू म्हणजे सरळ जाती निवाडा होता. आता 1905 ला बंगालची फाळणी झाली होती. त्यानंतर 1906 ला हिंदू आणि मुस्लिम फूट पाडण्यासाठी इंग्रजांनी आणखी गोष्ट केली. त्यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली होती. ह्या मुस्लिम लीगची स्थापना झाल्यानंतर ह्या मुस्लिम लीगच्या स्थापनेमुळे आता मुस्लिमांचं एक व्यासपीठ वेगळं निर्माण झालं होतं आणि राष्ट्रीय काँग्रेसचं धर्मनिरपेक्ष व्यासपीठ एक वेगळं निर्माण झालं होतं. अशा काही भागने मुस्लिम लीगची स्थापना झाली. म्हणजे सगळे मुस्लिम नेते त्यांच्याकडे गेले होते. मोठ्या प्रमाणात मुस्लिम नेते अजूनही राष्ट्रीय काँग्रेसकडे होते का ते धर्मनिरपेक्षतेला मानत. अगदी जिनांसारखा 1940 पर्यंत जिनांसारखा जो मुस्लिम नेता होता, मुस्लिम नेता नाही म्हणता येणार, धर्मनिरपेक्ष नेता होता, तो राष्ट्रीय काँग्रेसकडे होता. 1940 मध्ये तो मात्र राष्ट्रीय वेगळा झाला. त्याचा वेगळा होण्याचं कारण काय? आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघ मागणं, त्यानंतर राखीव मतदारसंघ मागणं, याच्या मागचे हेतू काय हे सगळं आडले जातीय निवाड्यामध्ये. जातीय निवाड्यानुसार आंबेडकरांना ते काय त्याचे दलित बंधू होते, शूद्र बंधू होते, यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ हवे होते 1935 च्या कायद्यानुसार ज्या निवडणूक होणार आहे त्यासाठी. आणि मुस्लिमला ते पहिल्यापासून मागणीच होती, त्यांना स्वतंत्र पाहिजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, आणि त्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी त्यांनी आधीच लावून धरली होती. राष्ट्रीय काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष होता. त्यांना भारतात तुकडे होऊ द्यायचे नव्हते. पंडित नेहरू म्हणा, वल्लभभाई पटेल म्हणा, महात्मा गांधी म्हणा, यांना भारतात तुकडे होऊ द्यायचे नव्हते. या कारणामुळे ते गोलमेज परिषद एकाही गोलमेज परिषदेला जायचं त्यांनी ठरवलं नाही. परंतु सविनय कायदेभंग सुरू झाल्यानंतर लॉर्ड आयर्विन गांधीजींना भेटायला गेला आणि त्यांना म्हणाला तेव्हा तुम्ही सविनय एका तरी गोलमेज परिषदेला या. गोलमेज परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते रॅमसे मॅकडोनाल्ड. रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी त्या ठिकाणी जाती निवड करायचं ठरवलं. पहिल्याला राष्ट्रीय काँग्रेस कोणीच गेल्या, दुसऱ्याला मात्र महात्मा गांधी गेले. त्यांनी त्या ठिकाणी जाती निवडायला विरोध केला. त्यांचं म्हणणं असं होतं की जे दलित किंवा शूद्र आहेत हे हिंदू त्यांचं म्हणणं होतं, महात्मा म्हणणं होतं की जे दलित किंवा शूद्र जे आहेत ते हिंदूचाच भाग आहे आणि त्यांना हिंदूंपासून तुम्हाला वेगळं करता येणार नाही. लक्षात ठेवा, महात्मा गांधी ना जरी धर्मनिरपेक्ष जरी असले तरी त्यांनी हिंदूंना एकत्र करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता. त्यांनी हिंदूंना एकत्र करण्यासाठी फार मोठा प्रयत्न केला होता. आता महात्मा गांधी गेले. महात्मा गांधींनी म्हटले मी मला मान्य नाहीये. आंबेडकरांची मागणी मात्र होती की त्यांना
हवं होतं स्वतंत्र मतदारसंघ. मुस्लिम लीगला मतदारसंघ स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले. तिसऱ्या कोणी परिषदेला आंबेडकर आणि मुस्लिम लीग पोहोचले, त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले. आता 1935च्या कायद्यानुसार निवडणूक होणार आहेत. इथून पुढे भारतीय स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आता इथून पुढे तुम्हाला समजेल की कशा प्रकारे काँग्रेस तुटफूट झाली, कशा प्रकारे मुस्लिम लीगने पाकिस्तानची निर्मिती केली, कशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी आपली स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेतली आणि एक संघ भारत ठेवण्याचा प्रयत्न केला. आता या ठिकाणी 1935चा कायदा तयार झाला आणि कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्तता अस्तित्वात आले आणि 1935च्या कायद्यानुसार त्या निवडणुका झाल्या. ह्या निवडणुकांमध्ये आता मी या ठिकाणी तुम्हाला पॉइंटर ऑप्शन दाखवतो. 1935च्या कायद्यानुसार 1937 ला प्रांतिक निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये 11 पैकी 8 प्रांतात काँग्रेसला बहुमत दिला. त्याच्या आधी आपण थोडं समजून घेऊ काय काय झालं. ह्या 35च्या कायद्यासाठी 1936 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. मुस्लिम लीगचा त्यांचा पक्ष होताच, स्वतंत्र मजूर पक्ष स्थापना केली होती आणि ह्यानुसार ज्या निवडणुका झाल्या 1937 ला, ह्या निवडणुकांमध्ये 11 पैकी 8 प्रांतात काँग्रेसला बहुमत मिळाले. हा बसो थोडा 5 मिनिट थांबतो. 11 पैकी 8 प्रांतात काँग्रेसला बहुमत होते. त्यानंतर ह्याच काळामध्ये ह्याच कायद्यामुळे 1935 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. हिल्टन यंग समिती त्यासाठी नेमली होती आणि ह्या राष्ट्रीय रिझर्व्ह बँकेची स्थापना जी झाली होती ती प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हे आंबेडकरांचा जो काही ग्रंथ होता त्या ग्रंथावर आधारित होती. आता झाल्या 35 निवडणुका, 35 कायद्यानुसार निवडणुका. या निवडणुकांमध्ये साहजिकच मुस्लिम जे मतदारसंघ जे होते त्या ठिकाणी सुद्धा मुस्लिमांचे प्रतिनिधी, मुस्लिम लीगचे प्रतिनिधी पडले आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची जे काही मुस्लिम प्रतिनिधी निवडून आले आणि याच्यामुळे मुस्लिम लीग मध्ये नाराजी उत्पन्न झाली. त्यांचं म्हणणं होतं की जे काही निवडणुकांचे जे मंत्रिमंडळ स्थापन होतं मंत्रिमंडळामध्ये आम्हाला स्थान द्या आणि जेवढ्या जागा तेवढं स्थान तुम्हाला भेटेल असं राष्ट्रीय काँग्रेस त्यांना सांगितले. त्यांना अमान्य झालं आणि त्यांनी ह्यामुळं बॅरिस्टर जिना नाराज झाले. बॅरिस्टर जिनाचं म्हणणं असं होतं की आताची परिस्थिती आहे उद्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिमांना आणि किंवा त्यांना किंवा ते मुस्लिम प्रतिनिधी काही मिळणार नाही, सगळं एकटे पंडित नेहरूच घेऊन जातील असं त्यांचं मनात आलं आणि 1940 ला बॅरिस्टर जिना हे राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडले. ह्याच काळामध्येच्या आधी बाबासाहेब आंबेडकर तर आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती आधी, पण ती स्वतंत्र मतदारसंघाची मागणी गांधीजींनी मान्य झाली नाही. म्हणून 1932 ला गांधीजी त्यावेळी सविनय कायदेभंग चळवळीच्या दरम्यान गांधीजींना अटक केली आणि त्यांना येरवड्याच्या तुरुंगात टाकले. येरवड्याच्या तुरुंगात टाकल्यानंतर त्या ठिकाणी गांधीजी उपोषणाला बसले आणि ते म्हणाले आंबेडकरांना तुम्ही तुमची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घ्या. दलित आणि शूद्र हे देखील हिंदूचा भाग आहे, त्यामुळे आम्हाला ही स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य नाही, कारण की याच्यामध्ये आणखी एक तिसऱ्या राष्ट्राचं बीज रोवलं जाण्याची शक्यता होती. म्हणून गांधीजींनी उपोषणाला बसले. त्यांच्या उपोषण बरेच दिवस चालल्यानंतर आंबेडकर त्यांना भेटायला गेले. आंबेडकरांनी त्यांच्या बरोबर करार केला आणि त्यांनी त्यांची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेतली आणि त्या बदल्यात त्यांनी राखीव मतदारसंघाची मागणी त्यांची मान्य केली. राखीव मतदारसंघाची मागणी मान्य केली. राखीव मतदारसंघ आणि त्यानुसार स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना आंबेडकरांनी केली आणि त्यानुसार त्यांनी पण आंबेडकरांना अजूनही जी काही जातीयता होती हिंदू धर्मामध्ये ती मान्य नव्हती. म्हणून आंबेडकरांनी त्याच काळामध्ये 1935 ला नाशिक येथे येवला या ठिकाणी जाऊन त्यांनी आपले भाषण केले आणि भाषणात त्यांनी सांगितलं हिंदू धर्म जन्मला असलं तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही, अशा प्रकारे त्यांनी घोषणा केली आणि त्यांनी हिंदू धर्म त्यागाची एक प्रकारे त्या ठिकाणी शपथच घेतली. आणि याचाच परिणाम म्हणून 1956-57 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्याच्यावर त्यांच्या हजारो अनुयायांनी बौद्ध धर्माची शिक्षा घेतली.
तर अशा प्रकारे कालांतराने आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. भारतामध्ये आता या ठिकाणी इकडे 1935 नंतर 1970 निवडणुका झाल्या. मुस्लिम लीग भारतातून मुस्लिम लीगने आता त्याचे पाकिस्तानची मागणी धारदार केली. इकडं जागतिक पातळीवर सगळे चक्र बदलले होते. दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांची जबरदस्त पिछेहाट झाली. कारण हिटलरने इंग्लंड बऱ्यापैकी बेचैन करून टाकला होता. हा जो हिटलर जो होता, हा हिटलर जर्मनीचा एक प्रकारे हुकुमशाह म्हणू शकतो. नाझी पक्षाचा तो अध्यक्ष होता. त्याने लाखो ज्यूंची हत्या केली त्या काळामध्ये. त्याचं म्हणणं असं होतं की पहिलं महायुद्ध झालं त्याच्या आधी 1914 पासून ते 1918 पर्यंत. ह्या महायुद्धामध्ये जर्मनीचा जबरदस्त पराभव झाला आणि या पराभवाला ह्या हिटलरने ज्यूंना जबाबदार धरलं. त्याचं म्हणणं असं होतं की ह्या ज्यू लोकांनी, ज्यू लोक म्हणजे जगातले अत्यंत म्हणजे फार उच्च पदावरचे ज्यू लोक आहेत. त्यांचीच कंपन्या जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि ह्या ज्यूंनीच पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये जर्मन सैनिकांना शस्त्र पुरवठा किंवा स्वेटर्स म्हणा, शूज म्हणा किंवा जे काही साहित्य पुरवलं होतं. आता पहिलं महायुद्ध हरल्यानंतर जर्मनांची अशी भावना झाली की ह्या युद्धामध्ये आपले सैनिक युद्ध करून मेले नाही, तर आपले सैनिक ह्या युद्धामध्ये हे थंडीमुळे मेले किंवा आजारी पडून मेले. आणि याला जबाबदार एक ज्यू लोक आहे. या ज्यू लोकांनी उत्कृष्ट दर्जाचे शूज पुरवले होते, बुट पुरवले होते, स्वेटर्स पुरवले होते आणि उत्कृष्ट दर्जाचे साहित्य पुरवले होते. आणि ह्या कारणामुळे त्यांचं थंडीमुळे सर्वात जास्त जर्मन सैनिक मेले अशी त्यांची भावना झाली. आणि ह्याच भावनेचा आधार घेऊन हिटलरने जर्मन लोकांची माथी बळकवली. नाझी पक्षाची स्थापना केली त्यांनी आणि जर्मन लोकांची माथी बळकवली आणि जर्मन लोक त्याचे भक्त झाले. आणि तो म्हणेल तसं जर्मन लोक करायला लागले. आणि हिटलरच फक्त जर्मनीला तारू शकतो, कारण की पहिल्या महायुद्धात जर्मनीत इतका जबरदस्त पराभव झाला होता आणि ह्या मित्र राष्ट्रांनी जर्मनीवर इतका मोठ्या प्रमाणात कर लावले होते, दंड लावले होते. पहिल्या महायुद्धाचा संपूर्ण खर्च त्याच्याकडून भरून घेतला होता. आणि ह्याच कारणामुळं जर्मन लोक आता हिटलरच्या बाजूने झाले आणि त्यांनी ज्यूंची हत्या करायला सुरुवात केली. इतकं वाईट वातावरण जर्मनीमध्ये तयार केलं होतं की लहान लहान मुलांच्या सुद्धा डोक्यात ज्यू विषयीच्या द्वेष निर्माण केला होता. लहान लहान मुलं सुद्धा ज्यू स्त्रियांना दगड मारत होते. अशी परत जर्मनी करून टाकली. अनेक ज्यूंना त्यांनी गॅस चेंबर मध्ये घातलं. त्यांनी छळ छावण्या जर्मनीमध्ये सुरू केल्या. अनेकांना त्यांनी त्या ठिकाणी हत्या केल्या ज्यूंची. आणि ह्याच दरम्यान त्याला पहिल्या महायुद्धामध्ये जो पराभव बदला घ्यायचा होता हिटलरला, त्याने जागतिक युद्ध छेडलं आणि 1900 साधारणतः 36-38 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं, 38-39 मध्ये. आणि ह्या दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटन पूर्ण बेचैन झालं आणि ब्रिटनला भारत सत्ता सांभाळणं केव्हा शक्य झालं. ब्रिटनने सगळ्यात पहिल्यांदा भारताला वसाहतीतील स्वातंत्र्याची वसाहती स्वातंत्र्य देण्याचं त्यांनी पहिल्यांदा मान्य केलं. पण महात्मा गांधीजींच्या आणि नेहरूंच्या लक्षात आलं होतं की आता हीच वेळ आहे, आपण ब्रिटिशांकडून मोठ्या प्रमाणात पूर्ण स्वातंत्र्य घेऊ शकतो. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्याला पूर्णपणे विरोध केला. ब्रिटिशांनी 2-3 समित्या पाठवल्या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी. स्वातंत्र्य घ्यायचं तर घ्या, पण त्याला नकार दिला. ब्रिटिशांना आता भारतावरची सत्ता सांभाळणं अशक्य झालं होतं. तर पूर्णपणे फायदा गांधीजींना उठवायचा होता, म्हणून गांधीजींनी 1942 चले जावची चळवळ राबवली. चले जावची चळवळ सुरू होण्याच्या आधीच ब्रिटिशांनी महात्मा गांधीजी म्हणा, नेहरूजी म्हणा, वल्लभभाई पटेल यासारख्या मोठ्या नेत्यांना त्यांनी तुरुंगात टाकून दिलं. आता या चळवळीला कोणतेही नेतृत्व राहिलं नाही. त्याच वेळी गांधीजींनी इशारा देऊन टाकला होता, करा किंवा मरा, असा इशारा दिला. आणि जनता स्वतः स्वयंस्फूर्तीने स्वातंत्र्य चळवळीत जनता उतरली आणि त्यांनी इंग्रजांना विरोध करायला सुरुवात केली. बिना नेतृत्व झालेली सगळ्यात मोठी चळवळ जगातली आतापर्यंत होऊ शकतो आपण. आता
इंग्रजांनी बऱ्याच समित्या पाठवल्या. पहिली समिती आली ती म्हणते तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देऊ. भारताने अमान्य सॉरी काँग्रेसने मान्य केले, पूर्ण स्वातंत्र्य देऊ आपण आणि तुम्हाला कोणते तुकडे होणार नाही, भारताचे कोणते विभाजन होणार नाही. काँग्रेसने मान्य केलं, मुस्लिम लीगने मात्र त्याला विरुद्ध. मुस्लिम लीगचं म्हणणं होतं नाही आम्हाला वेगळा पाकिस्तान पाहिजे, कारण मुस्लिम लीगची मागणी पहिल्यापासून होती. हा बघा ना, बॅरिस्टर झिना जे होते, या झिना प्रांतिक च्या निवडणुका झाल्या होत्या 1937 ला, आणि या 37 मध्ये मुस्लिम लीगला फार कमी प्रमाणात जागा मिळाल्या होत्या आणि राष्ट्रीय काँग्रेसला मोठ्या जागा मिळाल्या होत्या. आणि त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करायची जेव्हा वेळ आली होती त्यावेळी झिनानी सॉरी मुस्लिम लीगनी मंत्रिमंडळात स्थान मागितलं आणि काँग्रेसने त्याला विरोध केला. काँग्रेसचं म्हणणं असं होतं की बुवा सर्वात जास्त जर आमचे सीट निवडून आले तर आम्ही तुम्हाला मंत्रिमंडळात त्याच प्रमाणात जागा देऊ. त्यामुळे मुस्लिम लीगचं आणि काँग्रेसचं तेव्हा खटकलंच होतं. त्यात झिनाचं आणि पंडित नेहरूंचं खटकलं. झिना हे तोपर्यंत राष्ट्रीय काँग्रेसचाच एक भाग होते, राष्ट्रीय काँग्रेसचे एक मोठे नेते होते. झिना नाराज झाले. 1949 ला झिना राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी मुस्लिम लीग मध्ये प्रवेश केला. झिनाने प्रवेश केला त्या बाजूला. आता ह्या झिनानी नंतर संपूर्ण पूर्ण पाकिस्तानची मागणी केली, स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करायला सुरुवात केली. पंडित नेहरूंचा अर्थात विरोध होता, महात्मा गांधींचा विरोध होता. महात्मा गांधीजींना असं स्वातंत्र्य नको होतं, त्यांना फाळणी नको होती. महात्मा गांधीजींनी शेवटी नाविलाजाने पंडित नेहरू, महात्मा गांधीजी आणि वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानची मागणी मान्य केली. कारण इंग्रजांनी भारताला इशारा दिला होता की 15 ऑगस्ट 1943 च्या पूर्वी कोणत्याही परिस्थितीत आम्ही भारत देश सोडून जात आहोत, त्यानंतर तुम्ही तुमची सत्ता सांभाळा. आणि जर ते भारत सोडून गेले असते तर भारताचे असंख्य तुकडे पडले असते, भारताचे छोटे छोटे तुकडे झाले असते. का? कारण असं होतं की भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म होते, अनेक प्रकारचे पंथ होते, अनेक प्रकारच्या बोलीभाषा होत्या, अनेक प्रकारच्या भाषा होत्या, अनेक प्रकारची संस्कृती वेगवेगळी होती. आणि अनेक प्रकारचे नवाब राजे जे होते ते ऑलरेडी होते, त्यांनी स्वतः स्वतंत्र डिक्लेअर करून टाकलं असतं. भारतात छोटे छोटे तुकडे झाले, छोटे छोटे देश भारतात निर्माण झाले होते आणि पंडित नेहरूंना हे होऊ द्यायचं नव्हतं, वल्लभभाई पटेलांना हे होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी भारताच्या फाळणीची मागणी मान्य केली आणि जिना आणि नेहरू एकमेकांसमोर बसले फाळणीसाठी. जिना आणि नेहरू एकमेकांसमोर फाळणीसाठी बसले आणि फाळणीमध्ये आता इंग्रज सांगितलं 15 ऑगस्ट 1947 पूर्वी आम्ही कोणत्याही भारत सोडून जाऊ. माउंटबॅटनची फाळणीची योजना आखली. फाळणीनुसार असं ठरलं की मुस्लिमांचं वेगळं राष्ट्र निर्माण होईल आणि हिंदूंचं म्हणण्यापेक्षा धर्मनिरपेक्ष राष्ट्र वेगळं निर्माण होईल. कारण भारतीय राष्ट्र काँग्रेसला कोणते हिंदूंचं राष्ट्र निर्माण करायचं नव्हतं, त्यांना धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण करायचं होतं, जे भारतासाठी अत्यंत आवश्यक होतं. कारण की भारतामध्ये अनेक प्रकारचे जाती पंथ होत्या, अनेक प्रकारच्या जातीची उतरंड होती. त्यामुळे धर्मनिरपेक्षता नसती निवडली तर भारताचे आणखी तुकडे पडले असते. म्हणून त्यांनी धर्मनिरपेक्षता निवडली. कोणत्या धर्माचं या ठिकाणी राजवट राहणार नाही, सगळे एकतेने लढतील या ठिकाणी. आता फाळणीची सुरुवात झाली. आता या फाळणीमध्ये मी डायरेक्ट पुढे जातो. मधला भाग आपण इतिहासामध्ये बघणार आहोत, कारण आपल्या आधुनिक भारताचा इतिहास चालू करायचा आहे, त्यामुळे मधला भाग मी टाळणार आहे या ठिकाणी. आता फाळणीमध्ये काय काय झालं आता आपण थोडक्यात फाळणीसाठी आपण थोडा भारताच्या नकाशाकडे जाऊ या ठिकाणी. माऊस म्हणून मला काही नकाशे व्यवस्थित काढता येत नाहीये. आता या ठिकाणी फाळणीमध्ये आता जो काही मुस्लिम बौद्ध भाग होता माउंटबॅटन योजनेनुसार, जो काही मुस्लिम बौद्ध भाग होता तो मुस्लिमांना दिला जावा आणि जे काही भारतातले इतर ठिकाणी विखुरलेले मुस्लिम होते ते त्या मुस्लिम भागात राहायला जातील आणि जे काही मुस्लिम भागात थोड्या प्रमाणात हिंदू होते जसे या भागात किंवा या भागात ते भारतात येतील अशी ही योजना होती. ते भारतात येतील अशी ही योजना होती. आता भारताने अर्थात धर्मनिरपेक्षता निवडली होती, ती चांगल्यासाठी होती. त्यामुळे भारतातले अनेक मुस्लिमांनी पाकिस्तानात जाण्याचा विरोध केला किंवा ते गेले नाही. आणि पंडित नेहरू आणि वल्लभभाई पटेल किंवा महात्मा गांधी डिक्लेअर केले होते ज्या मुस्लिमांना भारतात राहायचं ते भारतात राहतील, ज्यांना पाकिस्तान जायचं पाकिस्तान जातील, कोणाला कंपल्शन नाही. पाकिस्तानने मात्र तसं केलं नाही. पाकिस्तान ऍक्च्युली केलं होतं, पण पाकिस्तानच्या लोकांनी मात्र
त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या दंगली सुरू केल्या आणि यातले जे बरेचसे हिंदू भारतात त्यांनी हाकलून लावले. आपल्या लोकांनी हाकले अशातल्या एक भाग नाही, दोन्ही ठिकाणी सारखंच झालं. पण मोठ्या प्रमाणात हिंदू भारतात आले आणि या ठिकाणी मोठ्या काही थोड्या प्रमाणात हिंदू त्या ठिकाणी राहिले. आता मोठ्या हिंदू भारतात आल्यामुळे काय झालं की भारतासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या. पाकिस्तानच्या वाट्याला काय काय गेलं आधी समजून. पाकिस्तानच्या वाट्याला गेला अर्धा पंजाब, अर्धा सिंध आणि अर्धा बंगाल. हा जो पंजाब हे आहे तागाचं भांडार होतं. हे तागाचे भांडार हे आहे गव्हाचे भांडार आणि कापसाचे भांडार. सिंध प्रांत हा कापसाचे भांडार होतं, तर पंजाब प्रांत हा गव्हाचे भांडार होतं आणि हा तागाचं भांडार होतं. गव्हाचं भांडार अर्ध भारत त्यांच्याकडे गेलं, कापसाचं भांडार त्यांच्याकडे गेलं. त्यानंतर तागाचं जे सर्वात जास्त पीक त्या ठिकाणी घेतलं जातं बांगलादेशमध्ये, तो बरा अर्धा त्यांच्याकडे गेला. आणि भारताच्या वाट्याला काय केलं, जबरदस्त मोठी लोकसंख्या आली, खूप कमी सुपीक जमीन आली, खूप कमी पाण्याची जमिनी आल्या. हा जवळपास हा जो भाग जर इथून पुढचा भाग समज इथून खालचा जर भाग घेतला तर या ठिकाणी पूर्वी अशा बागात नव्हतं त्यावेळी, असं पाण्याची व्यवस्था नव्हती, असे धरण नव्हते त्यावेळी. या भागामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात धरणं बिरणं किंवा सुपीक शेती युपी, बिहार किंवा पंजाब म्हणा किंवा हरियाणा म्हणा याच भागामध्ये होती. आता नंतर भारताने घडवला, हा भाग सगळा घडवलाय, हा खालचा अर्धा भाग जो घडवलाय भारताने, फार कमी सुपीक जमीन होती, घडवलंय भारताने हा भाग. नद्यांच्या किनारीच फक्त सुपीक जमिनी आढळल्या होत्या. नंतर भारताने अनेक ठिकाणी मोठी मोठी धरणं बांधली, धरणांची योजना आखल्या, पाणी पुरवठ्याची योजना आखल्या आणि हा भाग सुपीक बनवला आणि अशा पद्धतीने त्यांनी भारताचा विकास केला. आता आपल्याला बघायचं भारताचा विकास कसा कसा, त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मोठी लोकसंख्या, या लोकसंख्या अन्नधान्य कसं पुरवतील सर्वात मोठी समस्या येते बघा ना. स्वतंत्र भारत झाला 15 ऑगस्ट 1947 साली आणि तेव्हापासून ते 1972 पर्यंत भारत हा अमेरिकेकडून लाल गव्हाचे आयात करत होते. जे लाल गहू जो होता तो, हा लाल गहू हे अमेरिका त्या डुकरांना द्यायचे, तो आपल्या लोकांना खावा लागायचा. का अन्नधान्याची कमतरता होती भारतामध्ये. फार मोठं नशीब भारताचं. मनमोहन बोरला सारखा देव माणूस जन्माला आला आणि त्यांनी बुटक्या आफ्रिकन जातीच्या गवतावर प्रयोग केले आणि गावाची नवीन जात निर्माण, संकरित जात निर्माण केली आणि त्याच्यामुळं अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाले 1972 ला. त्या ठिकाणी स्वामी डॉक्टर एम एस स्वामीनाथन जे गेले, हा देव माणूस गेला, त्यांनी त्या ठिकाणी शिकून आले तंत्रज्ञान आणि भारतामध्ये राबवलं. नशीब भारताने हरित क्रांती राबवली आणि हरित क्रांतीमुळे भारताचं पीक उत्पादन वाढलं. नशीब भारताला खूप चांगलं नेतृत्व पंडित नेहरूंचं नेतृत्व सुरुवातीला भेटलं. त्याने अनेकदा धरणांच्या योजना राबवल्या, अनेक मोठे मोठे लोहपोलाद उद्योग सुरू केले, अनेक अवजड उद्योग सुरू केले आणि ह्या कारणामुळे भारतामध्ये अनेक समस्या भारताच्या 1962 पर्यंत क्लिअर केल्या. भारतात तेव्हा आंदोलन अवस्थेत गेला होता. त्यानंतर जे काही नेतृत्व इंदिरा गांधी सारखं भेटलं, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी सारखं नेतृत्व भेटलं, लाल बहादूर शास्त्री हरित क्रांती सुरुवात केली, इंदिरा गांधी सारखं नेतृत्व भेटलं, त्याने बँकाचं राष्ट्रीयकरण केलं आणि भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये बँकांचा विस्तार केला. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला किंवा गरीबाला कर्ज भेटायला लागले, त्यांची उद्योगधंदे सुरू झाले आणि भारताचा विकास झपाट्याने झाला. 1984 पर्यंत इंदिरा गांधी होते, त्यानंतर राजीव गांधी आले. राजीव गांधींनी तंत्रज्ञान आणलं भारतामध्ये, आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या प्रत्येक खेड्यातल्या ग्रामीण भागातला मुलगा शिकायला लागला. शिकून तो परदेशात जाऊन सॉफ्टवेअर कंपन्या सुरू करायला लागला, कॉम्प्युटर काम करायला लागला आणि भारताचं सॉफ्टवेअर भारत हा जगात टॉपला निघून गेला. नशिबानंतर मनमोहन सिंग सारखा आधी अर्थमंत्री येऊन गेला. त्यांनी WTO करारावर सह्या केल्या 1992 ला आणि त्यांनी जागतिक करार स्वीकारला आणि 1995 WTO सह्या केल्या आणि भारताची बाजारपेठ सगळ्या देशांना मोकळी केली आणि त्यानंतर भारताच्या मुलांना सुद्धा परदेशात नोकऱ्या मिळायला लागल्या आणि भारताच्या बाजारपेठेमध्ये भारतीय लोकांची प्रगती झपाट्याने व्हायला लागली. त्यानंतर मनमोहन सिंग परत सत्तेत आले. मनमोहन सिंगनी भारतासाठी अनेक प्रकारची चांगली अर्थनीती राबवली आणि भारताला जगातली 4थी महासत्तापर्यंत नेऊन सोडवलं. हे भारताच्या लोकांनी केलं. 1947 स्वतंत्र भारत झाला. 15 ऑगस्ट 1947 दोन देश निर्माण झाले. 15 ऑगस्ट 1947 ला, 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान निर्मिती झाली. 15 ऑगस्ट 1947 ला भारताची निर्मिती झाली. ब्रिटिश युनियन जॅक भारताने खाली उतरवला आणि त्याच्याऐवजी भारताचा झेंडा आता त्या ठिकाणी गेला. भारताचा झेंडा त्या ठिकाणी गेला. आता काय काय झालं मधल्या काळामध्ये. आता पाकिस्तानला
आता पाकिस्तानला काय 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 मिळालं. एक तर चांगली जमीन भेटली. सिंधू नदीचं पाणी किंवा महत्वाच्या हिमालय नद्या ज्या व्हायचे ते पाकिस्तान व्हायचे, त्यांचं पाणी भेटलं पाकिस्तानला. सुपीक जमीन भेटली. कमी लोकसंख्या त्यांच्या वाट्याला आली. भारताच्या वाट्याला मोठी लोकसंख्या आली. त्यामुळं त्यात 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 फाळणीमुळे पाकिस्तानला 55 कोटी रुपये भारताला द्यावे लागले. या 55 कोटीमधून त्यांनी भारताकडे भारताबरोबर युद्ध पण लादलं पहिलं, कारण की जम्मू काश्मीरचा प्रश्न हा फार मोठा समोर आला. जम्मू काश्मीरचा प्रश्न काय होता, तर जम्मू काश्मीरला राजा होता हरी सिंग आणि प्रजा होती मुस्लिम प्रजा होती. आणि त्या फाळणीच्या माउंटबॅटन योजनेमध्ये असं ठरलं होतं की ज्या मुस्लिमांना भारतात जायचे भारतात जातील, ज्यांना पाकिस्तान जायचे पाकिस्तान जातील. जे काही सगळे मुस्लिम ऍक्च्युली पाकिस्तान जाणार होते आणि सगळे हिंदू भारतात येणार होते. आणि राजा ज्या ठिकाणी राजा होता, तर राजाने ठरवलं होतं त्याला स्वतंत्र राहायचं की भारतात विलीन व्हायचं. राजा हरिसिंगचं असं ठरलं होतं की राजा हरिसिंग प्रॉब्लेम असा झाला की प्रजा होती मुस्लिम आणि राजा होता हिंदू. राजा हरिसिंगला विचारलं तुला काय करायचं, राजा हरिसिंग म्हणे मला स्वतंत्र राहायचं. हैदराबादचा निजाम सुद्धा म्हणे मला स्वतंत्र राहायचं. आता मोठी गोष्ट निर्माण झाली होती, यांना स्वतंत्र राहायचं होतं. आता हैदराबादचा निजाम हा होता मुस्लिम आणि प्रजा होती हिंदू. आणि इकडं प्रजा होती मुस्लिम, राजा होता हिंदू काश्मीरमध्ये. त्या दोघांनी स्वतंत्र राहायचं ठरवलं. दोघांनी स्वतंत्र राहायचं ठरलं, भारतासमोर समस्या निर्माण झाली. पाकिस्तानचं म्हणणं होतं की काश्मीर आम्हाला द्या, कारण तिथे मुस्लिम जनता मोठ्या प्रमाणात आहे. परंतु भारताने त्यांना काश्मीर द्यायला नकार दिला, कारण राजा हरिसिंगचं म्हणणं होतं स्वतंत्र राहायचं. राजा हरिसिंगचं स्वतंत्र राहायची मागणीमुळे काय झालं, पाकिस्ताननी काश्मीर हल्ला चढवला. काश्मीर हल्ला चढवल्यामुळे राजा हरिसिंग घाबरला. राजा हरिसिंग भारताकडे मदतीला आला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्याला विलिनीकरणाच्या कागदपत्रांवर सह्या करायला लावल्या आणि भारताला आणि काश्मीरचं विलिनीकरण भारतात करून घेतलं. त्यावेळी शेख अब्दुल्ला जो होता, या शेख अब्दुल्लाने मात्र त्या ठिकाणी काडी टाकली आणि तो म्हटला की आम्ही भारतामध्ये यायला तयार आहोत, पण आम्हाला त्याच्या बदल्यात काय हवंय, तर आम्हाला त्याच्या बदल्यात स्वायत्तता हवी. स्वायत्तता म्हणजे त्यांना 370 कलम हवं होतं. 370 कलम त्यांना देऊन टाकलं आणि स्वायत्तता देऊन टाकली. स्वायत्तता दिल्यामुळं जे काही नुकसान, काश्मीरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काश्मीरमध्ये स्वायत्ततेच्या नियमानुसार काश्मीरमध्ये जाऊन कोणताही भारताचे इतर प्रकार नागरिक त्या ठिकाणी व्यवसाय करू शकत नाही, जागा घेऊ शकत नाही. अशा प्रकारे स्वातंत्र्य नियम होते. म्हणून हे 370 कलमचे जे घोगडं होतं, त्याच्यामध्ये कोणीच हात आतापर्यंत घातला नव्हता. राजीव गांधींना एवढं प्रचंड बहुमत असून सुद्धा त्यांनी आज सगळ्यात पर्यंत त्यांचा हात घालायचा प्रयत्न केला पंडित नेहरू 1962 ला. पण त्यावेळच्या हिंदुत्ववादी नेत्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि त्यांनी 370 कलम त्यांना मान्य करून दिले नाही. खूप मोठा गोंधळ घातला. त्यामुळे ते घाबरून गेले. त्यांनी 370 कलम हात घातला. राजीव गांधींनी हात घातला नाही, कारण त्यांना माहिती 370 कलम रद्द करणं म्हणजे पाय धोंडा मारून घेण्यासारखं आहे. शेवटी नरेंद्र मोदींनी हिंमत केली आणि त्यांनी 370 कलम त्यांनी रद्द करून टाकले. पुढचे परिणाम अजून समजायला बराच उशीर जाईल. सध्या तरी 370 कलम रद्द केली ही चांगली गोष्ट झाली असं आपण म्हणायला काय हरकत नाही. आता हे 370 कलम त्यांना देऊन टाकलं, विशेष दर्जा देऊन टाकला. त्यांना विशेष दर्जा काही त्यांनी ऍक्टर आणि 2-3 राज्य आहेत त्यांना विशेष दर्जा दिलेला आहे. हा निजामनी पण काहीतरी तुळबुळ केली. त्यांनी बऱ्याच प्रकारे तिथल्या राष्ट्रीय काँग्रेसचे जे अश्वमेध सरस्वती होती त्यांना भरपूर त्रास द्यायला सुरुवात केली. रजाकार नावाची संघटना त्यांनी स्थापन केली. त्याच्या वतीने त्यांनी हिंदूंना अनन्वित अत्याचार त्यावेळी केले. शेवटी त्याच्या अत्याचारा कंटाळून हैदराबादच्या जनतेने त्यांच्याकडे वल्लभभाई पटेल यांकडे मदत मागली. वल्लभभाई पटेल यांनी त्या ठिकाणी सैन्य घुसवलं. त्याचं कारण असं होतं की हा निजाम जो होता, या निजामाने ब्रिटनच्या बँकेमध्ये काही कोटी रुपये जमा केले होते पाकिस्तानला देण्यासाठी आणि पाकिस्तानला देऊन त्याला भारतावर युद्ध छेडायचं होतं, स्वतंत्र हैदराबाद देशाची स्थापना करण्यासाठी. हे जेव्हा यांच्या लक्षात आलं पंडित नेहरूंनी वल्लभभाई पटेल यांनी त्या ठिकाणी सैनिक घुसवलं आणि तो प्रांत ताब्यात घेऊन टाकला. कोणता? हैदराबाद प्रांत ताब्यात घेऊन टाकला. आता हैदराबाद प्रांत ताब्यात घेतल्यानंतर बऱ्यापैकी समस्या सुटल्या. जुनागडची समस्या, बऱ्याच समस्या सोडल्या होत्या. वल्लभभाई पटेलांचं फार मोठे उपकार आहे वल्लभभाई पटेल यांचे भारतावर. त्यांनी भारत एक संघ ठेवायचा प्रयत्न केला. आपल्या दुर्दैवाने आपण पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान दोन गमावले आपल्या दुर्दैवाने. त्याचे परिणाम अजूनही आपण भोगतोय, आज पण भोगतोय आपण. पण त्याला जबाबदार फार मोठ्या प्रमाणात इंग्रज होते. इंग्रजांनी जाताना ती काही काडी टाकून गेले, ते अजूनही जळत आहे. आता झालं भारताचं व्यवस्थित सगळं चाललं. 370 कलम रद्द झालं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी आपल्या भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला. 26 नोव्हेंबर
राज्यघटनेचा स्वीकार केला गेला आणि 26 जानेवारी 1950 ला 26 नोव्हेंबर 1950 ला राज्यघटनेचा स्वीकार केला गेला. मी या ठिकाणी पुन्हा करतो. आता सगळ्यात महत्वाचा पाठ चालू होणार आहे. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. 26 जानेवारी 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना अंमलात आली. स्वीकार केव्हा केला गेला म्हटलं तर 26 नोव्हेंबर म्हणायचं आणि अंमलात आली तर 26 जानेवारी म्हणायचं. त्यानंतर भारताने सगळ्यात महत्वाची गोष्ट केली, भारताचा विकास झपाट्याने व्हावा, भारतीय समस्या पटापट निपटाव्या यासाठी 26 मार्च 1950 ला भारताने नियोजन मंडळाची स्थापना केली. नियोजन मंडळाची स्थापना केली. हे नियोजन मंडळ म्हणजे काय तर भारताने विकास झपाट्याने व्हावा यासाठी रशियाकडून नियोजन स्वीकारलं. पंचवार्षिक योजना स्वीकारलं असं सरळ म्हटलं तरी चालेल. आणि त्यासाठी त्या दृष्टीने त्यांनी नियोजन मंडळ स्थापना केली आणि भारताने 25 योजना भारताला सुरू करायची 1951 ते 1956 पासून. त्यानंतर बघा नियोजन आयोग हे निवडणुका होण्याच्या आधी स्थापन झाले संघटना. 25 योजना देखील भारताच्या निवडणुका होण्याच्या आधी म्हणजे 1951 ला सुरू झाली होती. म्हणून या दोन्ही नियोजन आयोग आणि 25 योजना घटना पाहिजे आहे. घटनेत समावेश असलेला अर्थयोग आहे. आता 1952 ला भारताच्या पहिल्या सार्वजनिक निवडणुका झाल्या. त्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये 1951 पासून आपली पहिली पंचयोजना सुरू झाली. आता पहिले पंचयोजना सुरू होण्याच्या आधी काही गोष्टी घडल्या होत्या भारताच्या बाबतीत. सगळ्यात पहिली गोष्ट घडली होती की स्वातंत्र्यपूर्व काळातच मधुसूदन दास यांनी जे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांच्या आधारावर पहिलं भाषा आधारित राज्य जे निर्माण झालं होतं ते होतं ओरिसा राज्य. म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी, स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी भाषा आधारित निर्माण होणारे पहिले राज्य कोणते असा प्रश्न पडला तर त्याचं उत्तर येतं ओरिसा. आणि स्वातंत्र्यानंतर भाषा आधारित कोणतं राज्य निर्माण झालं याचं प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येतं आंध्र प्रदेश. हे गोष्टी दोन लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर भारताने काय केलं 1953 ला राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली आणि त्यानुसार त्यांनी भाजल आली समिती नेमली होती. भाषा आधारित राज्य निर्माण करणे, भाषा आधारित भाजल आली समिती राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली होती. आता ह्या राज्य पुनर्रचना आयोगाने 1955 ला राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल स्थापन झाला आणि अहवालाच्या आधारावर भारतामध्ये पहिलं राज्य आंध्र प्रदेश सुरू झालं. तर परीक्षेला प्रश्न पडला तुम्हाला स्वातंत्र्यानंतर पहिले राज्य कोणते निर्मित झाले भाषा आधारित प्रांत रचनेवर तर त्याचं उत्तर येईल काय आंध्र प्रदेश. आणि स्वातंत्र्यापूर्वीचं विचार तुम्हाला ओरिसा उत्तर द्यायचे आणि समिती विचारतात फाजल आली समिती. त्याचबरोबर आता ह्या सगळ्या शिफारसी अहवाल सादर केला त्याच्या शिफारसी 1956 ला भारताने स्वीकारल्या. आता या ठिकाणी गंभीर झाली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर आयोगासमोर एक मागणी केली होती की मुंबईसह महाराष्ट्राची मागणी सगळ्यात पहिल्यांदा केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांची मागणी होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर आयोगासमोर ही मागणी केली होती. ह्या मागणी ही मुंबईची मागणी गुजरात सुद्धा भारताकडे करत होता आणि हे गुजरातनी फार लावून धरत होते प्रकरण आणि ह्या कारणामुळं या पडायचं नव्हतं. म्हणून पंडित नेहरूंनी कोणालाही न दुखवता मुंबई राज्याची स्थापना केली आणि मुंबई राज्याची स्थापना करून त्यांनी गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र असे तिघां मिळून एक नवीन मुंबई राज्य स्थापन केले. गुजरात, मुंबई या ठिकाणी आयोग. तर गुजरात व मुंबई हे राज्य स्थापना झाली. आता जागतिक पातळीवर पण काहीतरी घडामोडी या काळात चालू होते त्या पण संपल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार आहे कारण ह्या घडामोडीवर पूर्ण इतिहास तुमचा डिपेंड करू. दुसरं महायुद्ध संपलं होतं. सर्व जगातली सर्व देशांनी ठरवलं होतं की आपला आर्थिक विकास बघायचा. सगळ्या जगांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं 27 जुलै 1945 ला त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. त्यानंतर 1947 सगळ्यात महत्वाची गोष्ट केली ज्या आधारावर आजचा भारत उभा आहे तो आहे गॅटची स्थापना.
जिनिव्हा स्वित्झर्लंडला गॅटची स्थापना केली. गॅटचा लॉंग फॉर्म होतो जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. गॅटचं रूपांतर 1 जानेवारी 1995 ला WTO मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये झालं. त्यानंतर 1948 ला, आता बघा 1935 ला हिल्टन यंग समिती जी होती, या समितीने भारताला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली होती आणि ती रिझर्व्ह इंडिया स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पुस्तक होतं पॉप्युलर रुपी, ह्या पुस्तकावर आधारित होती. आणि ह्याच भारताला एक मोठी बँक असावी आणि बँकेची बँक असावी या दृष्टीने 1948 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट संमत झाला आणि 1949 ला त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची राष्ट्रीयकरण केलं आणि रिझर्व्ह बँक एक बँकेची बँक, एक मोठी बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना भारताने केली. आता बघा पंडित नेहरूंचं विजन फार मोठं होतं. पंडित नेहरूंना काय हवं ते लक्षात घ्या. त्यांनी ज्या ज्या गोष्टी या काळात केल्या ना, 1949 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली, 1950 ला त्यांनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली, त्यांनी एअर इंडिया आपलं टाटा एअरलाईनचं राष्ट्रीयकरण केलं, त्यांनी मधल्या काळामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यांचं विजन एक होतं की गावागावात विकास पोहोचला पाहिजे, गावागावात विकास पोहोचला पाहिजे, गावागावात प्रत्येकाला कर्ज पुरवठा मिळाला पाहिजे आणि यासाठी त्यांनी पुढचं विजन ठेवलं होतं. त्याच्या आधारावर आपण आता पुढचं बोलणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा भारतासमोर पंचवर्षीय योजना सुरू करायची होती. 1950 ला मग सांगितलं तुम्हाला नियोजन आयोगाची स्थापना झाली होती आणि 1951 पहिली पंचवर्षीय योजना सुरू झाली. पण पहिली पंचवर्षीय योजना सुरू करायची म्हटल्यावर भारताला दोन गोष्टींची पंचवर्षीय योजनेमध्ये गरज होती. पहिली गोष्ट म्हणजे शेतीचा विकास करायचा होता, पाण्याची व्यवस्था करायची होत्या, धरणांच्या योजना राबवायच्या होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे अवजार उद्योग सुरू करायचे होते. कारण की तोपर्यंत सुद्धा भारतामध्ये म्हणावं तसं लोह पोलाद अगदी म्हणावं तोपर्यंत काय 1982 पर्यंत भारताची अवस्था इतकी अवघड होती की सिमेंट सुद्धा सरकारी पातळीवर खरेदी करावं लागायची. इतकी भारताची अवस्था वाईट होती 1982-85 पर्यंत. तर लोह पोलाद फक्त सरकारी कामासाठी वापरलं जायचं. अगदी त्या काळामध्ये लोक चोरून सिमेंट विकत घ्यायचे, सरकारी सिमेंट विकत घ्यायची, कारण सिमेंटवर सुद्धा मोठे निर्बंध होते. भारतात तयार मोठ्या प्रमाणात उत्पादन होत नव्हतं आणि भारताला हे अवजार उद्योग सुरू करणं गरजेचं होतं. त्यासाठी 20 सप्टेंबर 1949 ला भारताने रुपयाचं अवमूल्यन केलं. रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय मी समजून सांगतो तुम्हाला. आता समजा भारतामध्ये ही जी बाटली आहे, ह्या बाटलीची किंमत भारतामध्ये सध्या, आज मी 10 रुपयाला बाटली आणलेली आहे. हीच बाटली आपण दुसऱ्या देशांना निर्यात देखील करू, असे इमॅजिन करा. साहजिकच ही बाटली अमेरिकेला समजा जात असेल तर अमेरिकेला ही बाटली कितीला पडते? 10 रुपयाला पडते आणि अमेरिकेचा व्यापारी तिथे विकत असेल काय तेवढं विकत असेल. या बाटलीला आज कॉम्पिटिशन आहे. ही बाटली समजा भारतातून जाते, चीन मधून जाते, ही बाटली इतर देशातून जाते आणि सर्व देशांची किमती जवळपास सारख्याच आहे. किमतीचं युद्ध चालू आहे, जवळपास सारखीच किमती आहे. आता अवमूल्यन करणं म्हणजे काय? तुमच्या खिशात जो 10 रुपये आहे त्याची किंमत कमी करून टाकणं जागतिक पातळीवर. म्हणजे त्याची किंमत 10 रुपये न करता मी समजा 30% अवमूल्यन केलं 10 रुपयाचं. तर साहजिकच रुपयाचं 30% अवमूल्यन केल्यामुळे ही बाटली आता अमेरिकेचा जो माणूस आहे त्याला कितीला पडणार आहे? त्याच्या दृष्टीने $1 समजा $1ची किंमत 10 रुपये आहे, त्याच्या दृष्टीने $1ची किंमत 7 रुपये. म्हणजेच त्याला $1 मध्ये आता अशा $2 मध्ये अशा 3 बाटल्या त्याला मिळाल्या. म्हणजे ज्या ठिकाणी त्याला $2 मध्ये 2 बाटल्या भेटायच्या पूर्वी आता त्याला $2 मध्ये 3 बाटल्या मिळाल्या. साहजिकच तो जास्त मागणी करणार या बाटल्यांची आणि अशा प्रकारे अवमूल्यन करून वस्तूच्या किमती जागतिक पातळीवर त्या निर्यात आयात करणाऱ्याला त्या ठिकाणी कमी पडतो. भारतीय माणसाला फरक पडतो. तो जास्त मागणी करणार, जास्त साठा करून ठेवणार आणि भारताला त्याच्या बदल्यात काय मिळणार? अमेरिकन माणसाकडून डॉलर मिळणार, म्हणजे परकीय चलन मिळणार. स्थिर चलन म्हणतात त्याला. स्थिर चलनाला जास्त मागणी असल्यानं भारताचं चलन सध्या स्थिर नाही, अस्थिर चलन आहे. भारताचं चलन अस्थिर असल्या कारणामुळं भारताचं चलन सहसा बऱ्याच देशात स्वीकारलं जात नाही, कारण ते किमती अस्थिर आहे डॉलरच्या मानाने. पण डॉलर हे स्थिर चलन आहे म्हणून डॉलर हे सध्या आपण म्हणू शकतो संपूर्ण जगात मान्य झालेलं चलन डॉलर किंवा युरो आहे असं आपण मान्य करू शकतो. 20 सप्टेंबर 1949 ला भारतीय रुपयाचे अवमूल्यन झालं. आतापर्यंत 3 वेळा भारतीय रुपयाचे अवमूल्यन झालं. एक पहिलं अवमूल्यन झाले 1949, दुसरं झालं 1969, तिसरं झालं 1991. आता
अवमूल्यन झालं, आपली आपली निर्यात वाढली, आपल्याकडे परकीय चलन निर्माण झालं. पहिली योजना राबवण्यासाठी धरणाच्या योजना, खतांच्या योजना, शेतीच्या योजना किंवा कोणत्याही अवजार उद्योगाच्या योजना राबवून आपल्याकडे भरपूर परकीय चलन आहे. या परकीय चलनातून आपण आता युरोपीय देश किंवा ब्रिटन म्हणा, अमेरिका म्हणा किंवा जपान म्हणा या देशांकडून आपण काही साहित्य आता आयात करू शकतो. आपल्याकडे भारतामध्ये ना 1947 स्वातंत्र्य निघून गेले ना, तर भारतामध्ये साधी सुई सुद्धा बनत नव्हती असं म्हणतात. असं ठीक आहे, रतन टाटांची कंपनी होती लोह त्याची, असं म्हटलं जाईल. भारतीय अवस्था इतकी वाईट होती की भारतामध्ये अनेक वस्तू भारताला आयात करावं लागायची. लोह आपल्याला मोठ्या आयात करावं, सिमेंट आपल्याला आयात करावं लागायचं. त्यामुळे ह्या गोष्टींची कमतरता होती भारतामध्ये. भारताने हे उद्योग सुरू करायला सुरुवात केली. ह्याच दरम्यानमध्ये मागं थोडस आपण जाऊ, पंचयोजना सुरू करण्याच्या आधी. ह्याच काळामध्ये भारताला एक राज्यघटना द्यायचं काम चाललं होतं आणि राज्यघटना तयार करण्यासाठी त्यांनी भारताने निवडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचं अध्यक्ष बनवलं होतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बनवलं होतं घटना समितीचे अध्यक्ष. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांना काम करायचं होतं. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांना पूर्ण मसुदा तयार करत होते. त्यांनी 2 वर्ष 11 महिने 11 दिवस त्यांनी काम केलं आणि ते भारताच्या घटनेचा मसुदा त्यांनी तयार केला. आता ह्याच दरम्यान ब्रिटन गेले निघून. माउंटबॅटन हा भारताचा शेवटचा कोण बनला? व्हाईसराय बनला. मी सांगतो थोडक्यात समजतो व्हाईसराय म्हणजे काय आणि गव्हर्नर जनरल म्हणजे काय. हे परीक्षेत कन्फ्युज करतात. कोणी एवढं डिटेल तुम्हाला सांगणार नाही, फार कमी शिक्षक डिटेल पण सांगतात. मी तुम्हाला सांगतो. भारतात जेव्हा इंग्रज आले होते ना सगळ्यात पहिल्यांदा, या इंग्रजांना भारतावर कोणतेही राज्य करायचं नव्हतं. ते फक्त निव्वळ व्यापारासाठी आणि शुद्ध व्यापारासाठी आले होते. त्यांना काही नको होतं, त्यांना हा देशातून काहीच नको होतं. पण त्यांनी पाहिलं या भारतामध्ये हे एकमेकात लागतात. राजांमध्ये भांडणं, राजाच्या गादीसाठी गादीवर राजपुत्रांमध्ये भांडणं. त्यांनी पाहिलंय भारताची परिस्थिती. 2 राज्यांमध्ये भांडणं, तुकडे तुकडे पडलेले, हे फितुरी मोठ्या प्रमाणात. त्यांनी याचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण राज्य करू शकतो. आणि त्याला परिस्थिती आपल्याच लोकांनी निर्माण केली. आपल्या लोकांनी त्यांच्या वखारीने विरोध केला, आपल्या राजकारणामुळे विरोध झाला आणि त्यांनी त्याचा फायदा करून घेतला आणि हळूहळू त्यांनी भारतामध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी बंगाल प्रांत ताब्यात घेतला आणि म्हणून बंगालमध्ये जो अधिकारी नेमला गेला होता, मेन अधिकारी, त्याला म्हणायची सुरुवातीला बंगालचा गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह. त्यानंतर त्यांनी हळूहळू हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यांनी जवळपास संपूर्ण भारत ताब्यात घेतला आणि त्यांनी भारताचा गव्हर्नर जनरल पहिला नेमला विल्यम बेंटिंक. आणि त्यानंतर हा विल्यम बेंटिंक कोण? तो पण बंगाल संपूर्ण भारतावर पाहायचं म्हणून बंगालचा पहिला शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंक झाला. 1857 युद्ध झालं. ब्रिटनची राणी भारतात आली आणि ह्या ब्रिटनच्या राणीने भारतात आल्यानंतर राणीचा जाहीरनामा मंजूर केला आणि तिने सांगितलं, बाबांनो, तुमच्याच्याने काय होणार नाही भारत सांभाळणं. एवढं मोठं युद्ध तुम्ही आमच्यावर थोपलं, आता आम्ही सांभाळतो हा भारत. असं म्हणून ह्या ब्रिटनच्या राणीने जाहीरनामा मंजूर करून ईस्ट इंडिया, आतापर्यंत 1857 पर्यंत कोण राज्य करत होतं भारतावर? ब्रिटन नव्हतं करत, ईस्ट इंडिया कंपनी करत होती ब्रिटन देशाच्या मदतीने. आता ईस्ट इंडियाकडून राज्य काढून घेतलं. त्यावेळी 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कॅनिंग होता, लॉर्ड कॅनिंग. 1858 ला राणीने जाहीरनामा मंजूर केला. लॉर्ड कॅनिंगचं पद थोडं कमी झालं, तो झाला व्हाईसराय, कारण ब्रिटिशांनी सत्ता ताब्यात घेतली. म्हणून ब्रिटिश संसदेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी भारत मंत्री बसवला आणि भारत मंत्रीच्या नेतृत्वाखाली लॉर्ड कॅनिंग व्हाईसराय म्हणून आता काम करणार. लक्षात आलं? आता जेव्हा ब्रिटन भारतातून निघून गेले त्यावेळी जाताना भारताचा व्हाईसराय, जर तुम्हाला विचारलं भारताचा शेवटचा ब्रिटिश व्हाईसराय कोण, तो उत्तर तुम्ही देणार ना, माउंटबॅटन. आणि जर तुम्हाला म्हटलं भारताचा पहिला, आता तो गेला निघून, भारत स्वतंत्र झाला होता,
साहजिकच व्हायसरॉय म्हणता येणार नव्हतं. आता भारताने जो नेमलाय त्याला श्री राजगोपालचारी यांना नेमलं, त्यांना ते गव्हर्नर जनरल असं वाटतं. तर भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल कोण? श्री राजगोपालचारी. आणि भारताचा शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल कोण? परत श्री राजगोपालचारी. प्रश्न परीक्षेत उत्तरांनी विचार. गव्हर्नर जनरल पद 26 जानेवारी 1950 आपली घटना तयार झाली. त्यांनी गव्हर्नर पद रद्द केलं, राष्ट्रपती पद आणलं आणि भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून नेमणूक झाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. त्यानंतर त्या ठिकाणी मोठा 16 वेळा भरला वगैरे 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 झालं आणि भारताने 26 जानेवारी 1950 ला घटना स्वीकारली. घटना लागू झाली, घटना स्वीकारली 26 नोव्हेंबर 1950 ला आणि घटना लागू केव्हा झाली? 26 जानेवारी 1950. आता भारताचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं आहे. आता दुसरं महायुद्ध संपलं होतं, जगात 2 गट पडले होते. एक गट अमेरिकेचा होता, एक गट रशियाचा होता. दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू होतं. अमेरिकेने काही देश आपल्याकडे ओढले, रशियाने आपल्याकडे काही देश आपल्याकडे. दोघंही आधुनिक देश, दोघंही ताकदवान देश. भारताला पण ऑफर आली, पण भारताने दोघांची ऑफर नाकारली. भारताला अमेरिकेची ऑफर आली होती, पण भारत पंडित नेहरूंनी सांगितलं की आम्हाला कोणत्याही युद्धात सहभागी व्हायचं नाही. त्यामुळे त्यांनी अलिप्तवादी धोरण स्वीकारलं आणि त्यांनी त्यासाठी अलिप्तवादी चळवळ सुरू केली. त्यालाच म्हणतात नॉन अलाइनमेंट मुवमेंट. नॉन अलाइनमेंट मुवमेंट त्यांनी सुरू केली. त्यानुसार त्यांनी काय काय घडलं? वसाहतपासून लांब जायचं, म्हणजे स्वतंत्र व्हायचं, कोणत्या देशाबरोबर जायचं नाही, कोणत्याही महासत्ता स्पर्धेत समावेश व्हायचं नाही, सगळ्यांबरोबर मैत्री संबंध ठेवायचे, असं म्हणत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आंतरराष्ट्रीय शांततेचे रक्षण हा भारताचा परराष्ट्र धोरणाचा मुख्य उद्देश आहे असं धरून त्यांनी अलिप्तवादी धोरण 1954 कोलंबोला स्वीकारले. 1955 त्यानुसार बांडुग येथे परिषद झाली आणि त्यांनी अलिप्तवादाच्या विचाराचे मूर्त रूप धारण केले आणि 1961 मध्ये ही अलिप्तवादी चळवळीची स्थापना झाली. सध्या अलिप्तवादी राष्ट्रीय गटामध्ये एकूण राज्य आहेत 120. लाईक गेलेले आहे. आपण हे लेक्चर या ठिकाणी थांबू. आता